दरम्यान माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवण्याची मागणी केली आहे। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नसल्याचंही संभाजीराजे म्हणतात। 1926ला शिवरायांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार झाला, मात्र एकाही इतिहासकारानं वाघ्या कुत्र्याबाबत पुरावा दिलेला नाही असा दावाही संभाजीराजेंनी केला। तर संभाजी भिडे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिलंय। संभाजीराजे भोसले बोलतात ते 100% चूक आहे असं संभाजी भिडे म्हणतात। ऐतिहासिक पुरावे नसले तरी काही भावनिक नातं असतं अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। की वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाही आहे। आता हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे 1936ला पूर्ण झालं आणि 1936च्या नंतर 2036ला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल, हे सुद्धा या माहितीचा अधिकार त्यांनी नोंद केलेलं आहे। कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही आहे की तिथं वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली त्यात त्यांनी उडी मारली। ते चाललंय संभाजीराजे भोसले जे बोलताय ते चूक आहे, 100% चूक। माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात। त्यांना आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याबरोबरचे सगळेच जे मावळे होते, प्राणी होते, पक्षी होते, ते सगळे निष्ठावान म्हणून गणले जातात। इतिहासामध्ये काही दाखले, काही संदर्भ असतात, ते इतक्या वर्षानंतर ते त्याचं खोदकाम करणं कोणी असेल तितकंसं योग्य नाही असं मला वाटतं। लोकांनी काही संदर्भ स्वीकारलेले असतात, भावनिकदृष्ट्या स्वीकारलेले असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।